नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आता आपल्या इथं रात्री पाऊस भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि ह्या पावसाने झालेले नुकसान तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला हे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही इथं बघू शकता हे रात्रीच्या पावसामुळे ही जी नेट आहे ना, ही नेट संपूर्ण प्रमाणात असं फाटलेलं आहे. तुम्ही बघू शकता बघा, असं बागेचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मागं तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागं कशा प्रकारे ही नेट फाटलेलं आहे. आणि रात्रीचा मुसळधार पाऊस आपल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये मासाळवाडी गावामध्ये आता आपण सध्या आलेलो आहे. आणि इथं बघू शकता हे पावसाचं नुकसान मित्रांनो लय प्रमाणात झाले शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांना असं कधी तर आपली बाबा वर्षातून एकदा आता पाऊस आला आहे, पण पावसानं मुसळधार पाऊस वारा भरपूर असल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान भरपूर झालं आहे. इथं बघू शकता हे असं सगळं ही जी नेट आहे ना, ही नेट असं फाटलेलं आहे. इकडे जरा कमी, पण वरच्या साईडला मित्रांनो भरपूर प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. तर आता शेतकऱ्यांनी कसं जगावं, काय करावं हे आता शेतकऱ्यांनाच माहिती. आता कशी तर मित्रांनो शेतकऱ्याने आपलं पोटच्या लेकराला कसं ही सांभाळलेलं असतं, तशा प्रकारे ज्या बागेलाही सांभाळलेलं असतं. आणि शेतकऱ्याने कसं आहे कर्ज काढून आपली बाग आणलेली असते आणि त्यानंतर असा मुसळधार मित्रांनो असा पाऊस येतो आणि या पावसामुळं असं शेतकऱ्यांचं हाल व्हायला लागलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही बघा, ही नेट इथं तर बघा, ही नेट पूर्ण असं फाटलेलं आहे नेट इथं सुद्धा. आणि परत आता पुढं सुद्धा तुम्हाला दाखवतो. भरपूर प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं. म्हणजे असं भयंकर असं इथं बघू शकता झाडं वगैरे मोडलेली ती आणि खाली असा डाळिंबाचा माल वगैरे पूर्ण असा पडलेला आहे असा खाली. म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. कदाचित आता समजा ही माल जर उद्या पिकला तर कमीत कमी 1 टन भराच्या आसपास माल असा खाली पडलेला आहे असा मित्रांनो. आता सध्या ही माल आता 200 ते 100 ते 150 ग्रामच्या आसपास माल आहे. म्हणजे समजा आता ते मोठा होणार, परत मोठा झाल्यानंतर 1 टन भराच्या आसपासचा माल शेतकऱ्याला फटका बसलेला, म्हणजे 1 ते 1.5 लाखाच्या आसपास शेतकऱ्याला फटका सहन करावा लागलेला आजचा. आणि इथं बघू शकता. आणि परत त्यानंतर म्हणजे आता सांगायची गोष्ट म्हणजे ही नेटसुद्धा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फाटलेला आहे. इथं बघा ही नेट बघा, हे असं बघा इथं अशा फाकड्यात झाले दोन्हीकडे 2 नेटच्या. त्यानंतर बघा ही आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता बघा, ही पूर्णपणे फाटलेलं आहे मित्रांनो. हे म्हणजे कसं करावं, काय करावं, हे काय सगळं सुचायचं बंद झालेलं आहे शेतकऱ्यांना. आणि तुमच्या भागामध्ये कसा पाऊस झाला आहे रात्री हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि ह्यासुद्धा बाजूला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं बघा. इकडं असं म्हणजे भरपूर प्रमाणात असं नेट फाटलं आहे मित्रांनो. आणि परत इथं सुद्धा तुम्ही बघू शकताय हो का, की माल बघा कसा आला आहे. आणि इथं नेट बघा सगळ्या म्हणजे अशा फाकड्यात झाले त्या नेटच्या. भरपूर असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. आणि कदाचित आता आज मी शेतकऱ्याशी संवाद साधायला गेलो, शेतकरीसुद्धा अक्षरशः मित्रांनो रडायला लागला. इथं तुम्ही ही झाडसुद्धा बघू शकता बघा, ही झाड तर अक्षरशः उपसून गेलेलं आहे मित्रांनो. म्हणजे झाडसुद्धा उपसून गेलेलं आहे. आणि शेतकऱ्याशी मी मगाशी संवाद साधण्यासाठी गेलो तर शेतकऱ्याच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं आहे मित्रांनो. कारण का तर तो म्हणतोय कसं तर कर्ज काढून ह्या वर्षी बाग आणली आणि ह्या बागेचं असं मुसळधार पावसानं वाऱ्यानं असं हाल केलेलं आहे आमचं. मग शेतकऱ्यानं जागावं कसं, आत्महत्या करायचं तर त्याच्या पुढं काय पर्यायच नाही म्हणायला लागला. कसं तर मग समजून सांगितलं. तुम्ही बघू शकता बघा इथं बघा हे असं ठापडं वगैरे हो हे मोडलेलं आहे पूर्णपणे. आणि माल तर मित्रांनो हो असा खाली असा हे गळून पडला, चांगलाच माल आहे. बघू शकता कशा प्रकारे हे गळून पडला आहे माल. भरपूर असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. तुम्ही बघू शकता बघा ही नेट पूर्ण असं फाटलं इकडं बघा, काट्या तारा सगळं असं एक होऊन झालेलं आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही आता बघा ही नेट असं पूर्ण फाटलं. इथं सुद्धा बघू शकता तुम्ही बघा पूर्ण असं म्हणजे नेट जागोजागी असं फाटलेलं आहे नेट. म्हणजे काय मित्रांनो शेतकऱ्यांनी कसं जगावं आणि काय करावं हेच तरी आम्हाला खरं कळायचं बंद झालेलं आहे. कसं तर शेतकऱ्यांनी कसे मित्रांनो कसं असते कर्ज काढून कशी तर आपली बाग आणलेली असते आणि शेवटी असा मुसळधार पाऊस येतो आणि शेतकऱ्यांचं असं हाल होऊन जाते. आणि आता कसं आहे आमदार खासदारांनी आमची एक बाबा इच्छा आहे की शेतकऱ्याला काय तर मदत करावी, असं एक आमचं एक म्हणणं आहे. म्हणजे स्वतः वैयक्तिक आमचं तरी म्हणणं आहे
शेतकरी काहीतरी मदत झाली पाहिजे आणि ह्याचं काहीतरी अनुदान भेटलं पाहिजे आम्हाला. म्हणजे बघू शकता कशा प्रकारे एवढं नुकसान शेतकऱ्यांना सहन करायचं मित्रांनो. कर्ज काढून कशी तरी बाग आणायची आणि त्यानंतर असा पाऊस येणार, हे असं होणार. काहीतरी म्हणजे आमदारांनी समजा, खासदारांनी समजा आपल्या सांगली जिल्ह्याच्या काहीतरी आपल्या शेतकऱ्याच बाबा काहीतरी मनावरती व्यथा घ्यावा होत्या आणि काहीतरी नुकसान भरपाई झाली पाहिजे शेतकऱ्यांना. तुम्ही बघू शकता आता एवढं नेट फाटलं म्हणजे शेतकऱ्याचं लाखो रुपयाच्या आसपास म्हणजे नुकसान झालेलं आहे आणि ही नुकसान भरपाई भेटली पाहिजे. तर मित्रांनो, मी सांगली प्रवीण, आजचा आपला संवाद कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इथून पुढं आपले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.